एकनाथ शिंदे साहेब परभणीमध्ये येत आहेत. कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि काय सांगाल? माननीय खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्टेडियम परभणीचे स्टेडियम दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी अशी झालेली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं नेतृत्व हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जनता, युवा, शेतकरी सामील होतील अशी अपेक्षा आहे. आपण पाहतोय की माननीय एकनाथभाई शिंदे यांचं जे काम आहे ते अति धडाडीचं आहे आणि त्यांच्या कामाची जी स्पीड आहे ती मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कोणता नाहीच आहे. निश्चितच नाही. जे आमचे नेते आहेत रात्री 2ला येऊ 3ला येऊ आणि सकाळी 6ला पुन्हा कामासाठी निघतात, असं नेतृत्व महाराष्ट्रात नाहीये. त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास माननीय एकनाथभाई यांच्यावर आहे. तिथंच येणारे आमदार खासदार जे असतील ते शिवसेनेचे आपल्याला दिसतील. त्याच्या मागे महत्वाचं म्हणजे ग्राउंडवर सगळे आहेत आणि काम करतात. लाडकी बहीण योजना तर 100% राबवलेलीच आहे आणि याच्यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगारही भेटलेला आहे. ज्या लाडकी बहीण मधून त्यांना सन्मान जो निधी भेटतो किंवा मानधन भेटतं त्याच्यातून त्यांनी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये उद्योग वगैरे चालू केलेत आणि निश्चितच त्याचा फायदा त्यांना होत आहे आणि भविष्यातही होईल. ताकद वाढत आहे आणि मला असं वाटत नाही भविष्यामध्ये कोणते पक्ष दिसतील इथं, कारण की आता तुम्ही बघा येणाऱ्या 30 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पक्षातील नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे. तरुणांच्या विरोधात आपण जे घुसाई वाढेल आणि निश्चितच माननीय एकनाथभाई शिंदे हे त्या दिवशी संवाद साधणार आहेत. मग त्याच्यामध्ये युवा असतील, शेतकरी असतील, महिला असतील, निश्चितच आपल्याला 30 तारखेला याच्यामधून दिसून समाज भेटेल ना, निश्चितच भेटेल. शक्यता करतील, कारण की माननीय एकनाथभाई जिथे जातात तिथे विकासाची गंगा ते सोबतच घेऊन जातात. अजून काही प्रवेश मोठ्या प्रमाणात आहेत, भरपूर आहेत. आता ते दिसतील आपल्याला 30 तारखेला. सर्व शेतकरी बांधवांना तसेच युवांना अशी विनंती करतो की येणाऱ्या 30 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे परभणीला येत असून मोठ्या संख्येने आपण स्टेडियमला सकाळी 11 वाजता यावं ही विनंती.